साऊथच्या चित्रपटांमध्ये आणि साऊथच्या नाटकांमध्ये काम करणाऱ्या एका ॲक्ट्रेसच्या पतीचं निधन होते. पतीचे निधन झाल्यानंतर ही ॲक्ट्रेस खूप दुःखी राहू लागते आणि आपल्या आईसोबत आपल्या मनाला शांती मिळावी म्हणून एका मंदिरात जाऊन बसत असायची. पतीच्या निधनाला आता 1 वर्ष झाले होते. असाच एक दिवस ही ॲक्ट्रेस मंदिरात बसलेली असताना त्या ठिकाणी बेशुद्ध होऊन पडते. काही वेळानंतर मंदिरातील पुजाऱ्याचं लक्ष त्या ॲक्ट्रेसवरती जाते. पुजारी तिच्या जवळ जातो, तिला उठवू लागतो, मात्र ती ॲक्ट्रेस उठत नसते. पुजारी परेशान होतो. तिच्या तोंडावरती पाणी मारलं जातं तरी देखील ॲक्ट्रेस उठत नव्हती. म्हणून हा पुजारी तिला जवळच्या एका चिकित्सालयात घेऊन जातो. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टर त्या ॲक्ट्रेसचं चेकअप करतात, तर रिपोर्टमध्ये ती ॲक्ट्रेस 3 महिन्यांची गर्भवती असल्याचं निष्पन्न होतं. जेव्हा त्या ॲक्ट्रेसला त्या ठिकाणी शोध येते, तिला सांगितलं जातं की तू 3 महिन्यांची गर्भवती आहे. ती ॲक्ट्रेस खूप चिंतेत पडते आणि तिच्या सोबत असलेला तो पुजारी त्याला तर खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. आश्चर्याची बात यामुळे असते की ॲक्ट्रेसच्या पतीचं 1 वर्षांपूर्वीच निधन झाले होते आणि तिच्या पोटात आता 3 महिन्यांचा एक गर्भ वाढत होता. जेव्हा त्या ॲक्ट्रेसला याबद्दल माहिती मिळते, ॲक्ट्रेस खूप घाबरू लागते, आपल्या करिअरला घाबरू लागते. ॲक्ट्रेस विचार करते की जेव्हा लोकांना समजेल की मी एक विधवा असून 3 महिन्यांची गर्भवती आहे, तेव्हा लोक मला काम देणं बंद करतील आणि माझी जिंदगी नरकमय होऊन जाईल. त्या ठिकाणी समझोता केला जातो आणि सर्वांच्या सहमतीने त्या ॲक्ट्रेसचा गर्भपात करण्यात येतो. गर्भपात केल्यानंतर लगभग 1 महिन्यानंतरच ही ॲक्ट्रेस गायब होऊन जाते. आता ही ॲक्ट्रेस कुठेही सापडत नव्हती. तिला सर्वत्र शोधल्या जात होते. मात्र 1 महिन्यानंतर ही ॲक्ट्रेस एका सेफ्टी टँकमध्ये मृत अवस्थेत सापडली आणि जेव्हा लोकांना समजले की ह्या ॲक्ट्रेस सोबत ज्या व्यक्तीने असे कांड केले आहे, त्या व्यक्तीकडून ही गोष्ट अपेक्षितच नाहीये. ज्या ॲक्ट्रेस सोबत असे घडले होते, ती ॲक्ट्रेस त्या व्यक्तीला मामा म्हणून बोलवत असायची आणि त्याच व्यक्तीने तिच्यासोबत असे केले होते. सर्व लोक त्यांना गुरुजी म्हणायचे. नक्की काय घडले होते, काय आहे संपूर्ण प्रकरण पूर्ण सांगेल, बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते तेलंगणामध्ये जिलांगा रेडी नावाचा एक प्रदेश आहे. सुरूर नगर नावाचा एक इलाका आहे आणि सुरूर नगर मध्ये राहणारी एक महिला जिचे नाव अरुणा असते. ही महिला कुटुंबात आपल्या 30 वर्षीय मुलीसोबत राहत होती. मुलीचं नाव होतं कुरुंगती. कुरुंगती ही बऱ्याचशा नाटकांमध्ये, टीव्ही सिरियलमध्ये, साऊथच्या काही चित्रपटांमध्ये देखील काम करत होती. तिच्या आईला खूप मोठी आशा होती की ही माझी मुलगी नक्कीच एक दिवस खूप मोठी बनणार, कारण तिच्या नाटकामध्ये, तिच्या रोलमध्ये खूप दम होता. बाकीचे ॲक्टर, डायरेक्टर तिची खूप प्रशंसा करत होते. आता ही ॲक्ट्रेस मुलगी कोयंबटूरला फिरण्यासाठी निघाली होती. मात्र कोयंबटूरला फिरण्यासाठी गेल्यानंतर तिचा फोन आता लागत नव्हता. तिचा फोन स्विच ऑफ येत होता. 4 जून 2023 रोजी तिच्या आईने तिच्या मोबाईलवरती कॉल केला असता तिचा फोन स्विच ऑफ येत होता. तिची आई आता परेशान झाली. 1 तास झाला, 2 तास झाला. आईला वाटले फोन स्विच ऑफ असेल, चार्जिंगला लावला असेल, पुन्हा ती कॉल करेल, मात्र तिचा कॉल येतच नव्हता. कारण काल रात्रीपासून ही मुलगी गेलेली आहे आणि तिचा कसलाही कॉन्टॅक्ट नाही. नक्की ती तेथे गेली की नाही गेली, तिच्यासोबत काही वाईट झालं का? आईच्या मनात असंख्य प्रश्न येऊ लागले. आता लगभग तो संपूर्ण दिवस गेला. आई मात्र चिंतेत राहू लागली. तर या ॲक्ट्रेसची आई शेजारीच राहणाऱ्या एका पुजाऱ्याकडे गेली. पुजाऱ्याचं नाव होते कृष्णकांत आणि पुजाऱ्याकडे गेल्यानंतर ही अरुणा त्या पुजाऱ्याला बोलते की मुलीचा फोन लागत नाहीये, नक्की काय कारण असावे? काल तुम्हीच तिला सोडवण्यासाठी गेले होते. तर पुजारी बोलतो, ठीक आहे, फोन लागत नाही, काही कामात असेल, फोन स्विच ऑफ केला असेल किंवा फोनला चार्जिंग नसेल, थोड्या वेळाने ती कॉल करेल, इतकं घाबरण्याची काही गरज नाही. मात्र ती आई होती, तिला मुलीचं कॉन्टॅक्ट झाल्याशिवाय राहणार नव्हतं. त्यामुळे ही अरुणा पुजाऱ्याला बोलते की आपल्याला याबाबत पोलिसांमध्ये बोलावं लागेल, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माहिती द्यावी लागेल. 3 जून 2023 रोजी रात्रीच्या लगभग 10 वाजता ही ॲक्ट्रेस कुरुंगती आपल्या मैत्रिणींसोबत कोयंबटूरला फिरण्यासाठी जाणार होती आणि हा पुजारीच तिला 19 किलोमीटर अंतरावरती आपल्या कारमध्ये बसवून तिच्या मैत्रिणींजवळ सोडवणार होता आणि हा पुजारी तिला घेऊन गेला होता. मात्र तेव्हापासून या मुलीचा कसलाही कॉन्टॅक्ट नव्हता. आता पुजारी अरुणाला आपल्या कारमध्ये बसवतो आणि जवळच्या पोलीस स्टेशनला घेऊन जातो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर अरुणा आणि पुजारी हे पोलिसांना सांगू लागतात. अरुणा सांगते की माझी अशी अशी मुलगी आहे, काल रात्री यांनी 19 किलोमीटर अंतरावरती तिच्या मैत्रिणींकडे तिला सोडले आणि तेव्हापासून तिचा कॉन्टॅक्ट नाहीये. तर पोलीस बोलले की तुम्ही
हा संपूर्ण तपशील आम्हाला एका कागदावरती लिहून द्या. त्यानंतर कुरुंगतीच्या आई अरुणाने आणि पुजाऱ्याने तिची संपूर्ण माहिती त्या कागदावरती लिहून दिली. तिचा मोबाईल नंबर देखील लिहून दिला. पोलिसांनी त्यांना सांगितले की आम्ही CDR देखील काढू आणि लोकेशन देखील काढू. जेव्हा आम्हाला माहिती मिळेल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू. आता पोलीस कामाला लागले होते आणि सुरूर नगरवरून शमशाबाद हे 21 किलोमीटर अंतरावरती होते. पोलीस CCTV फुटेज चेक करू लागतात तर त्यांना शमशाबादमधील CCTV फुटेजवरून दिसते की पुजारी आणि ही ॲक्ट्रेस कारमध्ये बसलेली असतात. कारमधून उतरताना दिसले होते. मात्र तेथून पुढे काय झाले हे पोलिसांना स्पष्टपणे दिसत नव्हते. नक्की ती ॲक्ट्रेस कुठे गेली? तर पोलिसांनी आता त्या पुजाऱ्याला देखील पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले आणि त्याला त्याचे देखील डिटेल्स विचारले. त्याचा मोबाईल नंबर घेण्यात आला. जेव्हा पुजाऱ्याचं लोकेशन काढण्यात आलं तेव्हा तो शमशाबादपासून पुढच्या 2 गावांपर्यंत जाऊन आला होता. लोकेशनमध्ये तसं दाखवत होतं. तर पोलिसांनी पुजाऱ्याला विचारलं की तुम्ही शमशाबादवरून दुसऱ्या गावामध्ये गेले होतात तेव्हा ही ॲक्ट्रेस तुमच्या सोबत होती का? तेव्हा पुजारी पोलिसांना सांगतो की नाही, मी तिला शमशाबादमध्ये बस स्टँडवरती तिच्या मैत्रिणीजवळ सोडले आणि त्यानंतर मी माझ्या मंदिरावरती निघून आलो. मी पुढे गेलोच नाही. आता पुजारी सरळ सरळ त्यांना मी तिकडे गेलो नव्हतो असं सांगत होता. मात्र पोलिसांच्या लोकेशनवरती पुजारी हा पुढच्या 2 गावांमध्ये फिरून आल्याचं दिसत होतं. आता पुजारी स्पष्ट त्यांना खोटं सांगत होता आणि हीच गोष्ट पोलिसांना खटकू लागली. नक्की पुजारी असं खोटं का सांगत असेल? संशयाची संपूर्ण सुई ही पुजाऱ्यावरती फिरली आणि त्यानंतर पोलिसांनी पुजाऱ्याला उचलले आणि त्याला बोलले की सरळ सरळ सांगा, नाहीतर परिणाम खूप गंभीर होईल. आम्ही विसरून जाऊ की तुम्ही मंदिरातील एक पुजारी आहात. आता पुजारी देखील लटपटू लागतो, घाबरू लागतो. पोलिसांना बोलतो की मला मारू नका, मी संपूर्ण प्रकरण तुम्हाला सांगतो. आणि त्यानंतर पुजारीने जे प्रकरण सांगितले, जी कहाणी सांगितली, ती घटना ऐकून प्रत्येक जण हादरले. प्रत्येक जणाने विचार केला की आता नक्की मंदिरातील पुजाऱ्यावरती विश्वास ठेवावा की नाही ठेवावा. ही कुरुंगती जी असते ही तामिळनाडूच्या कोयंबटूरमध्ये राहणारी मुलगी असते. अनेक वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचं निधन झालेलं असतं आणि त्यानंतर कुटुंबामध्ये तिची आई आणि ती या दोघी एकट्याच राहत असतात. मुलीला नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये इकडे तिकडे काम करण्याचा खूप शौक होता. तिला खूप इच्छा होती आणि तिच्या नाटकामध्ये तिच्या रोलमध्ये देखील दम असायचा. त्यामुळे तिची आई अरुणा देखील तिच्यासाठी अनेक प्रोड्युसर, डायरेक्टर यांना भेटायची आणि तिच्या मुलीला काम मिळालं पाहिजे म्हणून त्यांना रिक्वेस्ट करत असायची. कुरुंगतीला छोटे मोठे रोल देखील मिळत होते आणि नाटके देखील खूप गाजत होते. याच दरम्यान कुरुंगतीची ओळख एका सॉफ्टवेअर इंजिनियर सोबत होते. सॉफ्टवेअर इंजिनियर आणि कुरुंगती हे लिव्ह-इनमध्ये राहू लागतात. असेच दिवस जात असतात. या कुरुंगतीला सॉफ्टवेअर इंजिनियरवरती खूप प्रेम होते आणि ही कुरुंगती सॉफ्टवेअर इंजिनियरला आपल्या मनातील गोष्ट सांगते. सॉफ्टवेअर इंजिनियरला देखील कुरुंगती पसंत पडते आणि दोघांचं ठरतं की आता आपण लग्न करून घेऊयात. कुरुंगती सांगते की तुझ्या घरच्यांना विचार, मी माझ्या आईला विचारते. सॉफ्टवेअर इंजिनियर आपल्या घरी आईवडिलांना विचारतो. त्याचे आईवडील परमिशन देतात. इकडे मुलीची आई देखील परमिशन देते. मात्र अरुणा कुरुंगतीला बोलते की जेव्हा तू लग्न करून जाशील तेव्हा मी एकटी कुठे राहायचं आणि काय करायचं? तेव्हा कुरुंगती बोलते की तू टेन्शन घेऊ नको, मी अशी अट टाकणार आहे की मी नेहमी तुझ्यासोबतच असेल. मी जिथे जाईल तिथे तू माझ्यासोबत असशील. त्यानंतर तो मुलगा देखील कुरुंगतीकडे येतो आणि तो बोलतो की माझ्या घरच्यांनी होकार दिलेला आहे, आता आपण लग्न करून घेऊया. तेव्हा ही कुरुंगती बोलते की लग्न तर मी करण्यासाठी तयार आहे, मात्र माझी आई ही माझ्यासोबतच राहणार. आपण जिथे कुठे राहू तिथे माझी आई सोबत राहणार. सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगा हा देखील ती गोष्ट मान्य करतो. तो देखील बोलतो की तुझी आई एकटी आहे, ती तरी कुठे राहणार, ठीक आहे राहू दे तिला आपल्यासोबत. आणि अशा पद्धतीने कुरुंगती आणि त्या सॉफ्टवेअर इंजिनियर मुलाचे लग्न होते. दोघेही अगदी व्यवस्थित राहू लागतात. पहिले 1-2 महिना अगदी ठीकठाक जातो. मात्र 2च महिन्यानंतर या सॉफ्टवेअर इंजिनियरच्या घरचे म्हणजे कुरुंगतीच्या सासरचे लोक हे कुरुंगतीला त्रास देऊ लागतात. यांच्यामध्ये वादविवाद सुरू होतात. इकडून कुरुंगतीची आई अरुणा देखील या वादामध्ये पडत असते. त्यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये भयंकर वाद होत असतात आणि या वादाचे परिणाम पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन पोहोचतात. कुरुंगती ही आपल्या पतीविरुद्ध तक्रार देखील दाखल करते आणि त्यानंतर तिचा पती जो सॉफ्टवेअर इंजिनियर होता याला लगभग 1 महिन्यापर्यंत अरेस्ट केली जाते. हा जेलमध्ये राहतो. मात्र जेलमध्ये राहिल्यानंतर हा सॉफ्टवेअर इंजिनियर याचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडून जातं. हा खूप टेन्शन घेऊ लागतो की आपलं काय होतं आणि काय झालं, मला जेलमध्ये येऊन राहावं लागलं. त्यामुळे हा सॉफ्टवेअर इंजिनियर खूप डिप्रेशनमध्ये जातो आणि जसा जेलमधून सुटतो बाहेर येतो
तसा हा सुसाईड करून घेतो. आता जसं कुरुंगतीला समजतं की आपल्या पतीने सुसाईड केलेले आहेत, तर कुरुंगती खूप डिप्रेशनमध्ये जाऊ लागते, टेन्शन घेते. कुरुंगतीची आई अरुणा कुरुंगतीला बोलते की आता येथे राहण्यात काही फायदा नाही, येथून आपण कुठेतरी दूर निघून जाऊयात. तर त्या ठिकाणावरून 950 किलोमीटर अंतरावरती तेलंगणामधील सुरूर नगर इलाक्यामध्ये अरुणा आणि तिची मुलगी तिथून फरार होतात, तिकडे जाऊन राहू लागतात. मात्र सुरूर नगरला गेल्यानंतर ही अरुणा नेहमी मंदिरात जात असायची. ती बघायची की जे मंदिरातील पुजारी आहे कृष्णकांत, या कृष्णकांत यांना खूप सारे लोक मानतात. कृष्णकांत यांनी खूप सारे चांगली कामे केलेली आहेत, अनेक मंदिरं बांधलेली आहेत आणि सर्व लोक हे त्यांचं दर्शन घेत असतात. खूप चांगले व्यक्ती आहेत. अरुणा त्या पुजाऱ्यासोबत ओळख वाढवते आणि त्या पुजाऱ्याला आपल्या एका भावाचा दर्जा देते, त्याला एक मानस भाऊ बनवून घेते. पुजारी देखील अरुणाला आपली बहीण मानू लागतो आणि अशा पद्धतीने ही अरुंधती, हिच्या पतीचं निधन झालं होतं, हिच्या आयुष्यामध्ये खूप उतार चढाव हिने बघितली होती, त्यामुळे हिला शांती मिळत नव्हती. ही अरुंधती नेहमीच मंदिरामध्ये जाऊन बसत असायची, कारण मंदिरात तिला शांती मिळत असायची. असेच दिवस जात होते. आता ही अरुंधती त्या पुजारीला मामा म्हणून हाक मारत असायची. मात्र हळूहळू अरुंधती, आपल्या पतीचं निधन होऊन 1 वर्ष झाले होते आणि आता तिला कोणाचा तरी आसरा पाहिजे होता, सहारा पाहिजे होता, जो की एका पुरुषाचा पाहिजे होता. अरुंधती मंदिरात बसलेली असायची नेहमी. पुजारी कृष्णकांत यांच्याकडे बघत असायची. तर अरुंधतीच्या मनात कृष्णाबद्दल थोडेसे वेगळे विचार येऊ लागतात आणि ही अरुंधती हळूहळू या पुजाऱ्याला आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवते. मात्र पुजारी देखील या ठिकाणी विचार करत नाही. पुजारी विचार करत नाही की हिच्या आईने आपल्याला भाऊ मानलेले आहेत आणि त्या नात्याने ही आपली भाची झाली. मुलगी त्याला सर्व लोकांसमोर मामाच म्हणून बोलवत असायची. मात्र हे रिलेशन, जेव्हा ही अरुंधती बोलली की माझ्या रिलेशनमध्ये या, आपण दोघे रिलेशनमध्ये राहूयात. भले अरुंधतीला माहीत होते की पुजाऱ्याचं 2010 मध्येच लग्न झालेलं आहे, त्याला मुलं आहेत, पत्नी आहेत, तरी देखील अरुंधतीला त्याचा सहवास पाहिजे होता आणि पुजारीने देखील विचार केला नाही. त्यानंतर पुजारी आणि ही अरुंधती ॲक्ट्रेस दोघेही लिव्ह इनमध्ये राहू लागले. मात्र याबद्दल कोणालाही माहिती नव्हती. यांनी खूप गोपनीयता पाळलेली होती. यांच्या या नात्याबद्दल कोणाला शंका येण्याचा काही प्रश्न नव्हता. पुजाऱ्याचं वय लगभग 35 वर्ष होतं आणि या ॲक्ट्रेसचं वय 30 वर्ष होतं. असेच दिवस जात होते. पुजारी आणि ॲक्ट्रेस मामा भाचीच्या रूपाने इकडे तिकडे फिरण्यासाठी जात असायचे. त्यांच्यामध्ये सर्व गोष्टी होत असायच्या. मात्र या गोष्टी होता होता एक वेळेस ही ॲक्ट्रेस 3 महिन्याची गर्भवती झाली होती. जेव्हा ती मंदिरात बेशुद्ध पडली होती, हा पुजारी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता आणि डॉक्टरांकडून माहिती मिळाली होती की ही 3 महिन्यांची गर्भवती आहे. पुजारी पूर्णपणे गडबडला होता. कसा तरी गर्भपात तर तेथे झाला. मात्र त्यानंतर ही अरुंधती पुजाऱ्याला बोलू लागली की आता मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, कारण मी प्रेग्नेंट झाले होते. जर मी पुन्हा प्रेग्नेंट झाले तर समाजात तोंड दाखवण्याची माझी हिंमत राहणार नाही. तर हा पुजारी त्या ठिकाणी परेशान होतो आणि तिला बोलतो की तू हे काय बोलत आहे? तुला माहीत आहे माझं लग्न झालेलं आहे, मुलं आहेत, माझी समाजात खूप इज्जत आहेत, मला खूप लोक मानतात. ही गोष्ट जर सर्वांसमोर आली तर लोक काय बोलतील? लोक माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. आणि अशा पद्धतीने अरुंधती आणि या पुजाऱ्यामध्ये वाद होऊ लागले. पुजारी डिप्रेशनमध्ये गेला, टेन्शनमध्ये गेला आणि आता या पुजाऱ्याचं जे दैवी डोकं होतं, या डोक्यात आता राक्षसी बुद्धी आली आणि पुजाऱ्याने एक प्लॅन बनवला. पुजाऱ्याने वाद तर तिच्यासोबत घातले, मात्र नंतर हा पुजारी तिच्यासोबत चांगले बोलू लागला आणि तिला बोलला की आपण कुठेतरी दूर फिरण्यासाठी जाऊ आणि तिकडेच एका मंदिरात लग्न करून घेऊयात. आणि त्यानंतर ही अरुंधती आपल्या आई अरुणाला बोलते की मी कोयंबटूराला मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी जात आहे आणि मामा मला 21 किलोमीटर अंतरावरती बस स्टँडवरती मैत्रिणींजवळ सोडणार आहे. आता अरुणा बिनधास्त तिला परमिशन देते. त्यानंतर हा पुजारी आपल्या कारमध्ये तिला बसवतो आणि तिकडे घेऊन जातो. मात्र कारमध्ये बसवल्यानंतर जेव्हा शमशाबादमध्ये जातो तेव्हा एक निर्जन ठिकाण असते. पुजाऱ्याच्या कारमध्ये ऑलरेडी एक मोठा दगड अगोदरच ठेवलेला होता. जसा अरुंधतीला रात्रीच्या वेळी डोळा लागतो तसा हा पुजारी त्याचा फायदा घेतो. तो मागे कारमध्ये मागच्या सीटवरती येऊन बसतो आणि तिचं डोकं धाडकान डॅशबोर्डवरती मारतो. एवढं करून झाल्यानंतर तो दगड घेतो आणि त्या दगडाने ठेचून ठेचून निर्दयीपणे हा पुजारी त्या ॲक्ट्रेसची हत्या करून टाकतो. तिची हत्या झाल्यानंतर सीटवरून तिची डेड बॉडी उचलतो आणि कारच्या डिक्कीमध्ये ती डेड बॉडी टाकून देतो, पॅक करतो आणि आपल्या घरी येतो. नेहमीप्रमाणे आपल्या मंदिरात जाऊ लागतो. दुसऱ्या दिवशी अरुणा जेव्हा त्याच्याकडे येते
तेव्हा त्याला सांगते की अरुंधतीचा कॉल लागत नाहीये. तेव्हा पुजारी तिच्या आईला म्हणजे त्याने तिला बहीण मानलेलं होतं अरुणाला धीर देतो आणि सांगतो की तिचा मोबाईल स्विच ऑफ असेल. त्यानंतर तिच्यासोबत तो पोलीस स्टेशनला देखील जातो. तोपर्यंत या अरुणाची डेड बॉडी ही त्याच कारच्या डिग्गीमध्ये होती आणि त्याच कारमधून ॲक्ट्रेसची आई अरुणा आणि पुजारी हे पोलीस स्टेशनला देखील गेले होते. रिपोर्ट देखील दाखल केला होता आणि त्यानंतर हा पुजारी आला आणि त्याने विचार केला की हिचे डेड बॉडीचं काय करावं. तर पुजारीचं मंदिर आणि घराच्या मध्ये एक सरकारी जागा होती. तिथे जुना सेफ्टी टँक पडलेला होता. त्या सेफ्टी टँकमध्ये रात्रीच्या वेळी हा पुजारी चान्स बघून तो मृतदेह कारच्या डिकीमधून काढतो आणि त्या सेफ्टी टँकमध्ये पॅक करून देतो. त्याने इतर दिवस तो मृतदेह कारमध्ये ठेवला होता. तेव्हा त्या मृतदेहाची दुर्गंधी देखील येऊ लागली होती. मात्र पुजाऱ्याने याची खबरदारी घेतली होती. त्या मृतदेहावरती फ्रेशनर वगैरे मारत असायचा आणि त्याची काळजी घेत असायचा. जसं सेफ्टी टँकमध्ये त्याने टाकला 2-3 दिवसानंतर पुन्हा त्या सेफ्टी टँकमधून देखील दुर्गंधी येऊ लागली. पुजाऱ्याचा तेथे बोलबाला होता. हा पुजारी स्वतःच लोकांना बोलतो की तुम्हाला दुर्गंधी येते का? तर लोक बोलतात की हो दुर्गंधी तर खूप येते. तर पुजारी बोलतो की बघा नक्की ही दुर्गंधी कुठून येत आहे. लोक बोलतात की तुम्हीच बघा आणि काहीतरी इंतजाम करा. या मंदिरात येणं जाणं आम्हाला मुश्किल होऊन जाईल. आणि त्यानंतर हा पुजारी लोकांना सांगतो की ठीक आहे मी उपाय करतो. आणि त्यानंतर पुजारी 2 ट्रक माती त्या सेफ्टी टँकच्या वरती आणून टाकून देतो. पूर्ण सेफ्टी टँक पॅक करण्यात येतो. संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतो. मात्र पोलिसांनी जेव्हा लोकेशन काढले होते, पुजारी पूर्णपणे पोलिसांना खोटे बोलला होता. संशयाची सुई पुजाऱ्यावरती फिरली होती आणि या संशयाच्या आधारावरतीच पोलिसांनी जेव्हा त्याची सेवा केली, तेव्हा पुजाऱ्याने संपूर्ण कहाणी ही पोलिसांना सांगितली आणि ही घटना जेव्हा पोलिसांनी ऐकली, पोलीस देखील हैराण झाले आणि संपूर्ण परिसर, संपूर्ण देश हादरून गेला की एक पुजारी, एक जानामाना पुजारी ज्याच्यावरती लोकांची श्रद्धा आहे, आस्था आहे, विश्वास आहे, हा पुजारी एका मुलीसोबत असं देखील करू शकतो. मित्रांनो, मला सांगा या पुजाऱ्याला कोणती शिक्षा झाली पाहिजे? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.